जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 24 मार्च रोजी म्हणजेच आजच्या दिवशी एक आरोग्य विभागाकडून नोटीस आलेली आहे। ती खूप जास्त व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल त्याच्यावरती व्हायरल होत आहे। तुम्ही याच्याविषयी यूट्यूबला व्हिडिओसुद्धा बघितलेला असेल। यामध्ये खूपच महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। ती माहिती मी तुम्हाला पूर्ण सविस्तररित्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कळेल अशा शब्दांमध्ये सांगणार आहे। त्यामुळं तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही 2023 मध्ये जर DMERची एक्झाम दिलेली असेल आणि तुम्ही जी येणारी भरती आहे DMERची, ती जी लवकरच प्रसिद्ध होऊ शकते, त्या भरतीसाठी तयारी करत असाल तरीही तुम्ही ही माहिती पहा। एक्झाम देणारे आणि एक्झाम दिलेले असणारे दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी ही माहिती खूपच महत्त्वाची असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही पत्र आहे हे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य जो विभाग आहे DMER यांच्या संदर्भात आहे, खूप महत्त्वाचा आहे। तर बघा, हे जे अर्ज आहे मी तुम्हाला खालून वरपर्यंत सांगतो म्हणजे तुम्हाला थोडंसं सोपं जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ हा एक संघ आहे। या संघाने 25/2/2025 म्हणजेच 25 फेब्रुवारी 2025 रोजी एक DMER हा जो विभाग आहे या विभागाला पत्र लिहिलं होतं। जे पत्र लिहिलं होतं त्याच पत्राचा संदर्भ घेऊन त्या पत्राला आता DMERने रिप्लाय दिलेला आहे। बघा काय आहे हे लक्षात घ्या की 1 फेब्रुवारी महिन्यामध्ये एक संघटना आहे। कोणती संघटना? राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ संघटना आहे। या संघटनेनं विद्यार्थी मित्रांनो DMERला एक पत्र लिहिलं होतं, DMER या विभागाला, आणि आता त्या पत्राला उत्तर म्हणून DMERने एक पत्र जे आहे ते रिलीज केलेलं आहे। तर बघा, आता जे काही हे संघ आहे या संघाने काय पत्र लिहिलं होतं, काय माहिती दिली होती DMERला किंवा DMERकडे एक मागणी केली होती या पत्राद्वारे, तर ती मागणी कोणती होती बघा की 2023 कॉट एक्झाम 2023 DMERद्वारे जी 2023ला TCS या कंपनीद्वारे जी काही भरती प्रक्रिया घेतली गेली होती, यामध्ये रिक्त जागेवर पात्र उमेदवारांना नवीन शासकीय रुग्णालयामध्ये जे काही रिक्त पदे आहेत या पदावर घेण्यात यावं आणि त्यासोबतच परिसेविका पदावर पदोन्नती झाल्यानं जे काही पदं रिक्त झालेले आहेत त्या झालेल्या रिक्त पदांपैकी 900 पदं जे आहेत ते कॉट 2023 मध्ये जे काही पदभरतीमध्ये वेटिंग लिस्टवर विद्यार्थी आहेत यांच्याद्वारेच भरून घेण्यात यावे अशा प्रकारची जी मागणी आहे ही मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांनी DMER विभागाला केलेली होती। तर बघा, आता DMER या विभागानं जे आयुक्त आहेत त्यांनी आता हे जे आहे ते याला रिप्लाय दिलेला आहे। तर काय हाच विषय आहे, कोणता विषय की वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागामध्ये 2023 मध्ये जी काही भरती प्रक्रिया झालेली होती आणि त्यामधून जे रिक्त पदं आहेत आणि त्यानंतरचे रिक्त पदं आणि त्याच्यामध्ये परिसेविका, आता आधी परिचारिका जे आहेत त्यांची पदोन्नती म्हणजे त्यांचं प्रमोशन होत असतं परिसेविका या पदावर। मग परिसेविका या पदावर जे प्रमोशन झालेलं आहे परिसेविका अधिपरिचारिका यांचं मग आता स्टाफ नर्सपासून परिसेविकेला ट्रान्सफर झाल्याच्या नंतर बघा ते जे स्टाफ नर्स पद आहे हे रिक्त होतं। मग अशी झालेली जे काही रिक्त पद आहेत या रिक्त झालेल्या पदांपैकी एकूण पदांपैकी 900 पदांवर हे जे आहे ती भरती प्रक्रिया 2023 मधल्या कॉटमधून घेण्यात यावं अशी मागणी केलेल्याला आता उत्तर दिलेलं आहे। काय उत्तर दिलंय DMERनं की सदर प्रकारची जी सामान्य प्रशासन विभाग आहे या विभागाला DMERनं आता DMERला आल्याच्यानंतर DMERनं काय केलं, सामान्य प्रशासन विभाग जो आहे त्यांच्याकडे ही माहिती पाठवली आणि त्यांना विचारलं की ही जी माहिती आहे किंवा आम्हाला अशी मागणी जी केलेली आहे याच्याविषयी आता आम्ही पुढं काय करायला पाहिजे, तर ते DMERनं विचारलं कोणाला, सामान्य प्रशासन विभागाला। आणि मग त्यांच्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने DMERला काय सांगितलेलं आहे ते त्यांनी या पत्राद्वारे सांगितलेलं आहे। बघा,
सगळ्या ज्या गोष्टी असतात, सगळ्यात महत्त्वाचं आता हे विभाग आहे. या विभागामध्ये जितके काही पदं रिक्त आहेत, हे विभाग सामान्य प्रशासन विभागाला सांगतो. त्याच्यानंतर सामान्य प्रशासन विभाग एक समिती गठीत करत असतं. त्याच्यानंतर या सगळ्या प्रोसेस ज्या होतात, त्याच्यानंतर बिंदू नामावली समितीकडे या गोष्टी जात असतात आणि त्याच्यानंतर मग त्याचा जो आकृतिबंध आहे, तो आकृतिबंध येत असतो आणि त्यानंतर फायनली पदभरती येत असते. अशा पद्धतीचं हे जे चक्र आहे, हे चालत असतं. मग आता त्याच्यानंतर ही जी माहिती आहे, या माहितीविषयी काय ॲक्शन घ्यायला पाहिजे हे सामान्य प्रशासनाला विचारल्याच्या नंतर सामान्य प्रशासनानं काय उत्तर दिलेलं आहे बघा. जितक्या पदांकरता जाहिरात देण्यात आलेली आहे 2023 मध्ये जितक्या पदांकरता जाहिरात देण्यात आलेली आहे त्या पदसंख्येच्या बाहेर जाऊन पदे भरणे भारतीय संविधानाची जी काही कलम 14 आणि 16 मधलं एक प्रकरण आहे त्यांच्यानुसार संविधानातील हक्क जे आहे ते डावलणारे ठरते. बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे सामान्य प्रशासन विभागानं काय म्हणलेलं आहे की जितक्या पदांसाठी पदभरती निघालेली होती त्या पदांच्या बाहेर जाऊन किंवा त्या पदांच्या अतिरिक्त बघा नोटीस जेव्हा जाहिरात येत असते तेव्हा जाहिरात आल्याच्यानंतर त्यामध्ये एक बात लिहिलेली असते की जितक्या काही पदांसाठी जाहिरात आलेली आहे त्या पदांपेक्षा पदसंख्या जी आहे ती कमी जास्त होऊ शकते असं ते विभागाची जाहिरात येताना देत असतात. पण विद्यार्थी मित्रांनो, ते त्या टाईम पुरतं असतं. एक्झाम होण्याच्या आधीपर्यंत किंवा एक्झाम झाल्याच्या नंतर ही बाब जी आहे ती करता येत नसते. त्याचा एक टाईम ऑफ पिरियड असतो. त्याच वेळेमध्ये जे काही पदं आहेत हे कमी जास्त करू शकतो तो विभाग. पण विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 2023ची जी पदभरती आहे या पदभरतीनंतर जवळपास वेटिंग लिस्टला सुद्धा 1 वर्ष पूर्ण होऊन वेटिंग लिस्ट लावायचं जे काही वेळ आहे तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि फक्त अधिपरिचारिका जे आहेत त्यांच्यासाठी याच कारणामुळं आता सध्या जे वेटिंग आहे ते क्लोज करणं थांबवलं गेलेलं होतं आणि आता यानंतर जे वेटिंग आहे ते क्लोज करण्यात येईल. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधानामधले जे काही कलम 14 आणि 16 मधलं पहिलं प्रकरण आहे त्याच्या बेसिसवर हे जे पद आहेत जितक्या पदांसाठी पदभरती आलेली होती त्यांच्या बाहेरील त्यांच्याविषयी त्यांच्या अतिरिक्त पद भरणं म्हणजेच संविधानाचे हक्क डावलणाऱ्यासाठी ठरते आणि त्यामुळंच अधिसूचित रिक्त पदं जे आहेत त्यांच्या मर्यादेच्या बाहेरील पदं जे आहेत हे भरणं अनुज्ञेय ठरत नाही. ही बाब सर्वोच्च न्यायालयाने सांगितली होती. तर बघा म्हणूनच आता बघा अतिरिक्त पदं भरणं म्हणजेच संविधानातील जे कलम आहेत या कलमेनुसार उच्च अनुज्ञेय ठरत नाही आणि ही जी बाब आहे ही सर्वोच्च न्यायालयाने विरुद्ध उच्च न्यायालय दिल्ली या प्रकरणात अतिरिक्त केली आहे. बघा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात उच्च न्यायालयानं ही जी बाब आहे किंवा हा जो निकाल आहे हा देण्यात आलेला आहे. म्हणजे जे सर्वोच्च न्यायालय यांनी भरण्यास मान्यता दिलेली होती असे पद पण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं पद निर्माण करणं किंवा वेटिंग लिस्टमधून पद भरणं किंवा जितक्या पदांसाठी पदभरती आलेली होती त्यांच्या अतिरिक्त पद भरणं हे संविधानातला अनुज्ञेय ठरत नाही. त्यामुळं हे जे काही आता बाब आहे ही बाब प्रकरण सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या अभिप्राय जे आहे त्याच्यानुसार उचित कारवाई करायला सांगितलेली विनंती आहे. बघा आता मग काय म्हणले आता सगळं तुम्हाला सार महत्त्वाचा सांगायचा म्हणलं तर एक संघटना आहे त्या संघटनेनं DMERला विनंती केली होती की 2023 मध्ये जी पदभरती झाली त्याच पदभरतीमधून जे रिक्त 900 पद आहेत अधिपरिचारिका यांचे भरून घेण्यात यावे. मग आता त्या जी मागणी केलेली होती त्या संघटनेनं ती माहिती DMERनं घेऊन DMERनं असंच एक पत्र जे आहे ते सामान्य प्रशासनाला पाठवलं की आम्ही अशा पद्धतीची पदभरती घेऊ शकतो का. मग सामान्य प्रशासनानं संदर्भ दिला की जी काही कलम संविधानातली 14 आणि 16 मधलं पहिलं प्रकरण आहे याच्यानुसार अशा पद्धतीनं जे पदभरती जाहिरात निघाली होती त्याच्या अतिरिक्त पद भरणं हे संविधानाच्या याच्यात बाधित बसत नाही, अनुज्ञेय ठरत नाही आणि असा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयानं दिला होता आणि उच्च न्यायालयानं त्याच्या विरोधात निकाल दिलेला आहे आणि म्हणून सामान्य प्रशासनानं DMER विभाग जो आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही सामान्य प्रशासन विभागानं जो दिलेला अभिप्राय आहे जे उच्च न्यायालयानं दिलेली माहिती आहे
त्यानुसार जी कारवाई आहे ती कारवाई करायची आहे। म्हणजेच थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, जे काही मागणी केली होती त्या संघटनेनं 900 पदं जी आहेत ते कॉड 2023 मधून भरून घेण्यात यावेत, तर ते होणार नाहीये। त्याविषयी आता हे पत्र आलेलं आहे। याच्यातून असंच दिसून येतं की कशाही पद्धतीनं जी वेटिंग लिस्ट 2023 मधून जे पदं आहेत हे भरले जाणार नाहीत आणि त्यासाठी नवीन जाहिरातच येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, लवकरच DMER मध्ये अधिपरिचारिका हे एकच पद नाही, तर जे काही गट अ असतील, ब असतील, क असतील, या सगळ्यांसाठी आणि गट ड मधले पदं बाह्य स्रोताद्वारे भरण्यासाठी लवकरच जाहिरात निघणार आहे। जवळपास खूप सारे मेडिकल कॉलेजेस आहेत। सुरुवातीला 9 मेडिकल कॉलेजचा GR आला होता, त्यानंतर नवीन मुंबईच्या GR सोबत 4 जिल्ह्यांचा आला, त्यानंतर अतिविशेष रुग्णालयांच्या 4 आला, त्याच्यानंतर नाशिकचा आला, त्याच्यानंतर जवळपास बघा वाशिमचा आला। असे बऱ्याच पद्धतीचं नवीन मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांचे आलेले आहेत आणि जवळपास अधिपरिचारिकांचा विचार केला तर 2 ते 2,500 पदांसाठी आणि जर लॅब टेक्निशियन या पदांचा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो 400 ते 450 च्या जवळपास पदांसाठी आणि पूर्ण गट क चा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर ऑलमोस्ट बघा 8,000 ते 10,000 इतक्या पदांसाठी DMER मध्ये लवकरच पदभरती निघू शकते आणि निघणार आहे। असे खूप सारे त्याचे पॉईंट्स आहेत ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो। याविषयी तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट्समध्ये विचारा, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल। अभ्यासावर फोकस करा विद्यार्थी मित्रांनो। 2025 डिसेंबर 2025 च्या पहिलं ही भरती प्रक्रिया जी आहे हिला खूप जास्त वेग येणार आहे आणि हे जे पेपर आहेत हे MPSCच्या आधी TCS आणि IBPS याच कंपनीद्वारे घेतले जाऊ शकतात आणि त्यानंतर MPSC कडे हँडओव्हर करण्याआधी हे जे पदभरती आहे ही 100% निघू शकते, निघणार आहे। त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या। अजून एक सांगायचं म्हणलं तर मार्च एंड नंतर आर्थिक वर्ष संपल्याच्या नंतर 1 एप्रिल पासून तुमच्याकडे जे काही इनव्हॅलिड ज्यांची व्हॅलिडिटी संपत असते असे डॉक्युमेंट्स काढून घ्या। फर्स्ट प्रायोरिटी डॉक्युमेंट्सला द्या। आरोग्य विभागासारखं कशाही पद्धतीचं DMER तुम्हाला डॉक्युमेंट सबमिशनसाठी वेळ देत नाही। जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या 1 दिवस आधी तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपर असणं गरजेचं आहे। त्यामुळं तुम्ही 1 एप्रिलपासून लगेच तुमचे इनव्हॅलिड असणारे जे डॉक्युमेंट्स आहेत हे काढायला सुरुवात करा आणि अभ्यासावर लक्ष द्या। कोण काय म्हणतंय या अफवांवर विश्वास ठेवू नका, तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवू नका आणि कोणावरच नाही, तुम्ही तुमच्या अभ्यासावर, तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि येत्या पदभरतीमध्ये नक्की पोस्ट मिळवा एवढीच आशा करतो, विनंती करतो। तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। सगळी माहिती प्रॉपरली तुमच्या विद्यार्थी मित्रांना किंवा जे काही तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना समजावी म्हणून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तिथं तुम्हाला सगळे PDF नोट्स मिळत असतात। विद्यार्थी मित्रांनो, कमेंट्स तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर एकाच कमेंटमध्ये जास्त मोठी कमेंट झाली तरी चालेल, तुमचे प्रश्न विचारा। वेगवेगळ्या अशा 2-3 कमेंट्स केलात तर मला ते थोडंसं कन्फ्यूज होत आहे समजण्यासाठी। अजून डाऊट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझी पर्सनल Instagram ID सुद्धा आहे, तुम्ही तिथं सुद्धा मेसेज करू शकता, टेलिग्रामला पण मेसेज करू शकता। धन्यवाद।